नमस्कार, केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. रामपूरमध्ये वाळू लिलावावर आंदोलन तीव्र, उपोषणाचा तिसरा दिवस. श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर गावात गोदावरी नदी पात्रातील वाळूच्या लिलावाविरोधात सुरू असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी प्रशासनाच्या निर्णयाविरोधात ठाम भूमिका घेत आंदोलन करत आहेत. रामपूर येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन देत गट क्रमांक 70, 71, 73, 78 मधील गोदावरी नदीतील वाळू लिलाव प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नदी पात्रातून वाळू उपसा झाल्यास गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाला आता परिसरातील गावांचा देखील मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. नाऊर, सरला आणि गोवर्धन या गावातील ग्रामस्थांनी रामपूर येथील उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. तसेच महंत रामगिरी महाराज यांनीही या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून ग्रामस्थांच्या मागण्या योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन वाळू लिलाव प्रक्रिया थांबवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. केएनएच न्यूज 24 साठी इनायत अत्तार. जिल्हा प्रशासनानं जो रामपूर येथील वाळू घाटाचा लिलाव कोणालाही न जुमानता ग्रामपंचायतला विश्वासात न घेता केलेला आहे, तो लिलाव रद्द होण्यासाठी या ठिकाणी रामपूर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, मातुलठाण, गोवर्धन, वांजरगाव या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणाचा मुख्य उद्देश जो आहे तो असा आहे की ही जर वाळू आमची गेली तर आमचं पिण्याच्या पाणी बाधित होणार आहे. त्यानंतर आमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न बाधित होणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी या ठिकाणाहून 2.5 किलोमीटरवर नाऊर या ठिकाणी जातात त्यांची यातायातची जो समस्या आहे ती मोठी बाधित होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनानं हा लिलाव रद्द करावा अशी या संपूर्ण पंचक्रोशी आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी रामपूर ग्रामस्थ या वाळू लिलावा संदर्भामध्ये उपोषणामध्ये बसलेले आहेत. त्याला आज तिसरा दिवस उगवलेला आहे. त्या प्रशासनाच्या विरोधामध्ये प्रशासनानं जे चुकीचा निर्णय घेऊन आणि जो GR मध्ये काही बदल करून, कारण पाणी पुरवठ्याची जी जागा 100 मीटरच्या आत नसायला पाहिजे अशा पद्धतीनं जे प्रशासनाने लिलाव केला, त्यामध्ये रामपूर ग्रामपंचायतीला व रामपूर ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचं विचारात न घेता त्यांनी डायरेक्ट उत्खनन चालू करण्याचा प्रयत्न केलेला होता. तो रामपूर ग्रामपंचायतीनं व ग्रामस्थांनी बंद पाडला. तसेच श्रीरामपूरवरून बरेच काही गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन इथं ह्या रामपूर ग्रामस्थांना दमदाटी देऊन आम्ही वाळू घेऊन जाऊ, अमकं करू तमकं करू अशा पद्धतीनं जो दादागिरीची जी भाषा वापरली, त्यामध्ये सर्व रामपूर ग्रामस्थ एकत्र आले व तसेच पंचक्रोशी सर्वांनी मिळून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की हा लिलाव ताबडतोब रद्द करून आणि रामपूर ग्रामपंचायतीला व पंचक्रोशीला पाणी पिण्याचा जो टंचाई निर्माण होईल त्यापासून वाचवावा ही प्रशासनास मी विनंती करतो. आणि हा लिलाव थांबवावा असं सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने 4-5 ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती करतो. जर या लिलाव प्रक्रिया थांबवली नाही तर गुरुवर्य महाराजांकडून सुद्धा का आपल्या उपोषणास पाठिंबा मिळालेला आहे. आणि महाराजांनी सांगितलं की वाळूचा खडाही उचलू द्यायचा नाही. जर वाळूचा खडा उचलण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर नदीमध्ये येऊन ते सर्व बंद पाडू. आज या ठिकाणी रामपूर गावाच्या हद्दीमध्ये वाळूचा लिलाव झालेला असून त्या लिलावाने त्या ठिकाणी शेतकऱ्यावर, गावावर गंभीर परिणाम होणार आहेत. शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न, गावाचा पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर पासून पैठणपर्यंत वाळू जपून ठेवणारे नाऊर आणि रामपूर हे 2च गावं असून या दोनही गावाची वाळू अद्यापपर्यंत चोरी होऊ दिलेली नाही. या दोन्ही गावांनी वाळूचं रक्षण केलेलं आहे. आणि त्याच गावाचा लिलाव शासनाने, प्रशासनाला माहिती असून सुद्धा लिलाव काढला, ही एक खेद व्यक्त करणारी गोष्ट आहे प्रशासनाच्या विरोधात. या वाळू लिलावाच्या विरोधात आमचा या रामपूर गावाला, आमच्या नाऊर आणि पंचक्रोशीचा पुरेपूर पाठिंबा आहे.
आणि या पाठिंब्यासाठी आम्हाला लागेल ते सहकार्य आम्ही रामपूर गावास करण्यास तयार आहे. आज या ठिकाणी रामपूर आणि नाऊर या परिसरामध्ये शासनाने हा वाळू लिलाव या परिसरावरती लादलेला आहे. या परिसरामध्ये पाण्याची पूर्वी भीषण टंचाई निर्माण होत होती. शासनाने या ठिकाणी जे पाटपाण्याची सुविधा होती ही सुविधा बंद पडली. याकडे शासनाने आत्तापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी अगदी मेहनतीने हे पाणी आणि ही वाळू याचं संवर्धन केलं आजपर्यंत. शासनाने यासाठी कुठले फार काही प्रयत्न केलेले नाही. जे काही बंधारे अडवले जातात हे अक्षरशः शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून आणि लोकवर्गणीतून हे बंधारे अडवून हे पाणी शेतकरी साठवतात आणि हे स्वखर्चाने शेतकरी त्या शेतीसाठी वापरतात. आणि सध्या तरी साधारण या परिसराला या सगळ्या याच्यामुळे थोडे चांगले दिवस आलेले असताना शासनाने या परिसरावरती हा लिलाव लादून खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि याचे परिणाम पुढे भविष्यामध्ये हा परिसर उद्ध्वस्त होऊन या परिसरावर मोठे संकट निर्माण होणार आहे. आजपर्यंत या परिसरावरती पिण्याच्या पाण्याची कधी टंचाई निर्माण झालेली नाही, परंतु जर शासनाने हा जर लिलाव रद्द केला नाही तर ह्या पूर्ण परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा गंभीर समस्या निर्माण होणार आहे. तरी मी आमच्या सर्व नाऊर ग्रामस्थ, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि आमचा नाऊर पंचकृषी परिसर या परिसराच्या वतीने शासनाला विनंती करतो की आपण तात्काळ हा लिलाव रद्द करून ही प्रक्रिया थांबवावी. धन्यवाद. वाळूचं टेंडर निघलेलं होतं, त्यांनी त्याला विरोध केला. कारण या ठिकाणी वाळूचं टेंडर निघलं म्हणजे रस्ते खराब होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाळू उचलले गेले म्हणजे पाण्याचं स्पीड वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्या बेटाला सुद्धा धोका तयार होतो. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आता रामपूर आणि नाऊर यांनी जसं त्या ठिकाणी मला वाटतं कोर्टातही त्या विरोधामध्ये ते गेलेत, तसं जर इतर गावांनी सुद्धा त्यांच्याप्रमाणे जर दाखल केलं तर आपल्याला भविष्यामध्ये कोर्टातून डायरेक्ट हायकोर्टातून जर आपण याचा स्टे घेतला, कारण आता वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्याचे दोन्ही गावचे जे आजूबाजूचे गाव आहेत दोन्ही तालुक्यातील, त्यांनी सर्वांनी मिळून जर आपण अशा प्रकारे एक याचिका आपण कोर्टात दाखल केली आणि कायमचा स्टे घेतला तर पुन्हा इथं वाळू उचलण्याकरता कोणी काही हिंमत करणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाळूचं टेंडर इथं निघणार नाही. म्हणून त्याकरता आपण सर्वांनी आजूबाजूचे दोन्ही थडीचे जे गावं आहेत त्यांनी जसं रामपूर आणि नाऊर यांनी मिळून ज्याप्रमाणे या ठिकाणी दाखल केलेलं आहेत त्या वाळूच्या विरोधामध्ये, आणि आजपर्यंत नाऊरकरांनी एकही खडा तिथं उचलून दिलेलं नाही आहे. तर शेतकऱ्यांची जबाबदारी, कारण तिथं आज बागायत जास्त आहे, एवढं बागायत असलं कारण